नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघता आपला अग्रवान. आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती कमी झाल्याचे दिसत आहे, कारण भारताला आता जवळपास $450 प्रति टनानं युरिया मिळताना दिसतोय. काही कंपन्यांनी या दरामध्ये भारताला युरिया देऊ केला आहे. भारतानं 17 लाख टन युरिया आयातीचं टेंडर काढलं होतं. मग नेमका आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती जवळपास निम्म्यानं का कमी झाल्या? अशा कोणत्या घडामोडी घडल्या? कारण युद्ध तर सुरू आहे. मग युद्धामुळे जे भाव वाढले होते ते अचानक का कमी झाले, याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला आपण देशामध्ये सध्या काय परिस्थिती आहे त्याचा थोडक्यात आढावा घेऊ. आता आपण सगळ्यांनी मागच्या काही दिवसांमध्ये बातम्या ऐकल्या असतील की शेतकऱ्यांच्या युरियासाठी दुकानांबाहेर रांगा लागल्या होत्या. युरियाची टंचाई आहे का? तर स्थानिक पातळीवर युरियाची टंचाई स्पष्टपणे दिसून येते. सरकार आकडे सांगत आहे की सध्या देशामध्ये किती युरिया उपलब्ध आहे. सरकारनं दावा देखील केला की आपल्या खरीपासाठी जेवढा युरिया लागतो तेवढा युरिया सध्या देशामध्ये उपलब्ध आहे. परंतु आपण जर ग्राउंडवर गेलो, आपण जर स्थानिक पातळीवर पाहिलं तर शेतकऱ्यांना वेळेत युरिया मिळत नाही असं दिसून येत आहे. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी आपण शेतकरी रात्रीपासूनच दुकानांबाहेर रांगा लावून असल्याचं चित्र दिसून येतं. मग युरिया उपलब्ध असेल तर शेतकऱ्यांना रात्रीच का जावं लागतं आहे? शेतकरी जाईल तेव्हा त्यांना युरिया का मिळत नाही, या प्रश्नाचं उत्तर मात्र सरकार देत नाही. आता वळूयात आपल्या मुख्य विषयाकडे. आपला आजचा मुख्य विषय आंतरराष्ट्रीय बाजारातल्या युरियाच्या किमती. सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की युरियाच्या किमती जवळपास निम्म्यानं कमी झाल्या आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यापूर्वी आपण आढावा घेतलाच होता की भारत सरकारनं यापूर्वी जे काही युरिया आयातीचं टेंडर काढलं होतं त्यावेळी जवळपास $950 प्रति टनांच्या दरम्यान युरिया मिळाला होता. त्या युरियाची आयात आता देशामध्ये सुरू देखील झाली आहे. कमी अधिक प्रमाणात हा युरिया देशाच्या बंदरांवर दाखल देखील होतोय आणि हा युरिया शेतकऱ्यांपर्यंत देखील पोहोचवण्याचं काम सध्या सुरू आहे. आता आधीच्या टेंडरमध्ये जवळपास जो टेंडर आपण 1-1.5 महिन्यांआधी काढला होता भारत सरकारनं, त्याला जवळपास $950 दरम्यान युरिया मिळाला होता. परंतु आता जे काही टेंडर काढलं सरकारनं नुकतंच 17 लाख टनांच्या दरम्यान युरिया आयातीचं टेंडर काढलं. आता या टेंडरला प्रतिसाद देत एका कंपनीनं $450 प्रति टनांच्या दरम्यान युरिया पुरवठा करण्याची सहमती दर्शवली आहे. थोडक्यात काय तर आधीच्या टेंडरमध्ये जो भाव द्यावा लागला होता त्यापेक्षा निम्माच भाव आता या टेंडरला द्यावा लागणार आहे. म्हणजेच काय तर युरियाच्या किमती निम्म्यापेक्षा देखील कमी झाल्याचं दिसून येत आहे. मग नेमका हा प्रभाव कशाचा आहे? युद्ध तर सुरू आहे, कारण आपण आढावा घेतला होता की सातत्यानं युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये युरियाचा पुरवठा कमी झाला होता. युरिया निर्मितीसाठी जो काही कच्चा माल लागतो, जो काही नैसर्गिक वायू लागतो, त्याची टंचाई होती, त्याचा पुरवठा कमी होता. सर्वच देश खरेदीसाठी पुढे येत होते, त्यामुळे युरियाची टंचाई होती आणि युरियाचा भाव जवळपास दुप्पट झाला होता. परंतु आता हा भाव पुन्हा निम्म्यापर्यंत कमी झाल्याचं दिसून येतं. एका कंपनीनं भारताला जवळपास 2.5 लाख टन युरिया आज $450 प्रति टनानं देऊ केल्याचं किंवा सहमती दर्शवल्याचं स्पष्ट दिसत आहे. भारतानं जे काही टेंडर काढलं होतं त्याला आता इतर कंपन्यांनी देखील प्रतिसाद देत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. आता या पुढच्या टप्प्यामध्ये भारत सरकार जो काय आता रेट कमी झाला, हा रेट पाहून म्हणजे युरियाचे जे काही भाव कमी झाले, हे कमी झालेले भाव पाहून भारत सरकार 17 लाख टनांऐवजी आणखीन युरिया मिळतो का याची देखील चाचणी करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. आता खत उद्योगातील जाणकारांनी सांगितलं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात नेमके भाव का कमी झाले, त्यामागं प्रामुख्याने 2 कारणं सांगितली जातात. कारण युद्ध तर सुरू आहे, कारण युद्धामुळेच भाव वाढले होते. परंतु खत उत्पादनामध्ये आघाडीवर असलेल्या किंवा महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या चीननं युरियाची निर्यात खुली केली आहे आणि युरियाची निर्यात खुली केली आणि चीनमध्ये युरियाची निर्मिती देखील वाढली आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये युरियाच्या किमती कमी झाल्याचं खत उद्योगातील जाणकारांचं म्हणणं आहे. आणि दुसरं कारण म्हणजे जाणकारांनी सांगितलं की मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये जवळपास सगळ्याच देशांनी खतांची मागणी केली होती, युरियाची खरेदी वाढवली होती. त्यामुळं युरियाची मागणी जागतिक पातळीवर वाढली होती, युरियाची टंचाई भासत होती आणि त्यामुळे देखील युरियाचे भाव वाढलेले होते. परंतु आता अनेक देशांमध्ये सध्या खतांची जी मागणी आहे ती कमी झालेली आहे. वेगवेगळी कारणं त्यामागे सांगितली जातात की अनेक देशांमध्ये यंदा एल निनोमुळं पाऊसमानाचं काय सांगता येईल काही सांगता येत नाही. काही ठिकाणी सध्या राजकीय परिस्थिती किंवा आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळं काही देशांमधली मागणी कमी झालं सांगितलं गेलं, असं खत उद्योगातील जाणकारांनी सांगितलं. त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या कारणांमुळं सध्या युरियाचे भाव कमी झालेले आहेत, कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरती सध्या मागणी कमी झालेली आहे. आपल्या देशाविषयी देखील जाणकारांचं असं म्हणणं आहे की देशामध्ये काही राज्यांमध्ये मान्सून सध्या दाखल झाला आहे, परंतु पेरणीयोग्य पाऊस सध्या पडलेला नाही आहे. म्हणजे आपण बघितलं की दक्षिणेतले काही राज्य असतील किंवा ईशान्येतले काही राज्य असतील इथं मान्सून पोहोचला आहे, परंतु पावसाचं प्रमाण तुलनेमध्ये कमी आहे. आपण जर 10 जूनपर्यंतचे आकडेवारी बघितले की जून महिन्यातली पावसाची सरासरी किती आहे, तर जवळपास 26% कमी पाऊस जूनच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये कमी पडलेला आहे. त्यामुळं पेरण्या देखील पुढे लांबू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जाते. पेरणीयोग्य पाऊस जर जून महिन्यामध्ये पडला किंवा जुलैच्या पहिल्या 15 आठवड्यात पडला तर युरियाची मागणी सध्या आपल्याला कमी दिसते ते अचानक वाढू शकते असं देखील या जाणकारांचं म्हणणं आहे. त्यामुळं देशात युरियाची टंचाई आत्ताच जाणवते.
जेव्हा अचानक मागणी वाढेल, सगळ्याच राज्यांमध्ये पेरण्या सुरू होतील, तेव्हा मात्र युरियाची टंचाई आणखीन वाढू शकते अशी देखील भीती या जाणकारांनी व्यक्त केली आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारात युरियाचा जो काही भाव कमी झाला आहे, हा युरिया आपल्या देशामध्ये आयात होण्यासाठी आणखीन काही दिवसांचा कालावधी लागेल. त्यामुळं देशात सध्या जो काही युरिया उपलब्ध आहे त्यावरच सरकार वेगवेगळ्या भागातली गरज भागवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु सध्या जी काही टंचाई राज्यात सुरू आहे याविषयी खत उद्योगातील जाणकारांचं म्हणणं आहे की सध्या शेतकरी खतांची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात, युरियाची देखील खरेदी करतात, कारण राज्यामध्ये मान्सून दाखल झालेला आहे. आता देशामध्ये आणि राज्यामध्ये पुरवठा जेवढा लागेल त्या प्रमाणात उपलब्ध असल्याचा देखील दावा या जाणकारांनी केला आहे. जाणकारांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी अचानक खरेदी वाढवल्यामुळं सध्या टंचाई भासती आहे. जे विक्रेते आहेत, जे काही दुकानदार आहेत, त्यांच्याकडं खतांचा उपलब्धता पुरेसा करण्यासाठी खत उद्योग असेल किंवा सरकार असेल ते पूर्ण प्रयत्न करत आहे. परंतु स्थानिक पातळीवरची परिस्थिती मात्र वेगळी दिसते. अनेक दुकानांमध्ये शेतकऱ्यांना युरिया मिळत नाही, शेतकऱ्यांना मध्यरात्रीपासूनच रांगेत थांबावं लागतं आहे. सरकारचा दावा आणि स्थानिक पातळीवरची परिस्थिती यामध्ये आपल्याला मोठी तफावत दिसून येते. आता आपल्याला पेरण्या करायच्या आहेत, राज्यात मान्सून आला, आता मान्सून पुढच्या आठवडाभरामध्ये आपलं राज्य पूर्ण काबीज करण्याची किंवा कव्हर करण्याची शक्यता आहे, म्हणजेच पूर्ण राज्यामध्ये मान्सून पोहोचेल. आता त्यानंतर पेरणीयोग्य पाऊस कधी पडतो आणि पेरण्या कधी वेग घेतात त्यानंतरच आपल्याला कळेल की खरंच युरिया उपलब्ध आहे किंवा नाही. आता खत बाजारातील या पुढच्या जे काही घडामोडी घडतील, नेमकं काय परिस्थिती आहे या सगळ्यांचा आढावा आपण त्यावेळी घेतच राहू. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.